जरा व्हिडिओ बघून घ्या मग बोलूया. हा व्हिडिओ आहे दिल्लीमधला. दिल्लीमध्ये इतकी भयानक घटना घडलेली आहे. दिल्लीमध्ये कालकाजी मंदिर आहे. या मंदिरामध्ये साधारणपणे संध्याकाळी 9-9:30 ची वेळ आहे. आणि मंदिर म्हटलं ना की भाविकांची ये जा चालू असते, महाप्रसाद चालू असतो, प्रसाद चालू असतो आणि एकदम आनंदमय नादमय असं वातावरण असतं. आणि शक्यतो मंदिरामध्ये तुम्ही कधी पण जा, तुम्हाला आपण शांतीसाठी जातो किंवा आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे म्हणून जातो, कोणी आशीर्वाद मागण्यासाठी जातं. आणि मंदिरामध्ये आपल्याला एक प्रकारची सुरक्षितता किंवा सुरक्षित वातावरण मिळत असतं म्हणून आपण जात असतो. पण ही जी घटना आहे ही मंदिराच्या बाहेरची आहे. या मंदिरामध्ये एक सेवेदार आहे किंवा आपण त्याला सेवेकरी म्हणतो, हिंदीमध्ये सेवेदार असं म्हटलेलं आहे. तर हा सेवेकरी साधारणपणे 14 ते 15 वर्षापासून काम करतोय. त्याचं नाव आहे योगेंद्र सिंग. आता आजकालच्या काळात कसं आहे, जे पदराला मिळेल ते काम करून आपलं आपलं पोट भरायचं आणि मोठमोठ्या सरकारी नोकऱ्या किंवा अ, बऱ्याचशा गोष्टींमध्ये जे आपल्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे मग मंदिरामध्ये काम मिळालं तरी पण करायचं, हॉटेलमध्ये मिळालं तरी पण करायचं. अशा स्वरूपाचा होता हा योगेंद्र सिंग. उत्तर प्रदेशमधला हरदोई या ठिकाणचा जो फतेपूर भाग आहे, ह्याच्यातून या भागामध्ये त्याचं गाव आहे किंवा इथला तो रहिवासी आहे. आणि खूप वर्ष या कालकाजी मंदिरामध्ये तो काम करतोय. येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांकडे बघायचं, त्यांना प्रसाद द्यायचा किंवा मंदिराची देखरेख करायची असं ह्याचं काम आहे. आणि इतके वर्ष हा काम करत आलेला आहे, त्यामुळे या मंदिरामध्ये त्याचा बऱ्यापैकी होल्ड आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टींवरती देखरेख करत असल्यामुळे मग विश्वस्त या सगळ्या मंडळींचा त्याच्यावरती विश्वास पण आहे. त्याच्यामुळे इतके वर्ष आपण एकाच ठिकाणी काम करत असेल तर आपल्याला एक प्रकारचा कॉन्फिडन्स मनामध्ये आलेला असतो. कारण 15 वर्ष जर का काम करत असेल तर मग तिथल्या खाचाखोचा सगळं माहिती असतं, कोण भाविक येतात, काय होतात. अशा स्वरूपामध्ये मग तुम्ही कुठे पण काम करत असाल, दुकानात असाल, हॉटेलमध्ये असाल किंवा सरकारी एक दप्तरामध्ये काम करत असाल, आपल्याला एक प्रकारचं ज्याला आपण तजुर्बा म्हणतो ना, अशा स्वरूपामध्ये आपल्या मनामध्ये एक ठाम विश्वास झालेला असतो की हे काम आपण एकदम चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याच्यामुळे मग आपल्याला जर का एखादी माणूस आपल्या समोर आला, नवीन आला आणि त्याने आपल्याला काहीतरी बोलला, तर आपण आपल्या अनुभवावरती आपण त्याला त्याचं उत्तर पण देत असतो. याच्या बाबतीमध्ये पण असंच झालेलं आहे. तरी साधारणपणे 9-9:30 वाजता काही मंडळी, काही तरुण या मंदिरामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी दर्शन घेतलंय आणि महाप्रसाद मागितलाय. आणि हा जो प्रसाद आहे याला चुन्नी प्रसाद असं या मंदिरामध्ये म्हटलं जातं. आता प्रसाद संपलेला होता किंवा प्रसाद बनवण्याचं काम चालू होतं किंवा जे काय होतं ते होतं. पण त्याला हे जे सेवेदार आहेत योगेंद्र सिंग यांनी त्याला सांगितलं की प्रसाद नाहीये, प्रसाद मिळणार नाही. या कारणावरून या तरुणासोबत या दोघांचं भांडण जुंपलंय. आता भांडण जुंपलंय, भांडणामुळे मारामारी झालेली आहे आणि हा जो आरोपी आहे याने सेवेकरी योगेंद्र सिंग यांच्यावरती हल्ला केलाय. त्यांना खाली पाडलंय, लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे आणि विव्हळतायत. आता हे शेवटीला मध्यमवयीन गृहस्थ होते, त्यामुळे हे विव्हळतायत आणि आरडाओरडा चालू आहे. हे सगळं बघून मग कुणीतरी पोलीस स्टेशनला फोन केला. आता पोलिसांना जो पी-सी-आर कॉल असतो, हा पी-सी-आर कॉल गेलेला आहे. त्याच्यामुळे पोलीस घटनास्थळी आलेले आहेत. तिथे आल्यानंतर मग पोलिसांनी चौकशी केलेली आहे, बाबा कोण होतं, काय होतं, कशासाठी मारहाण केलेली होती. इतक्या काळामध्ये योगेंद्र सिंग यांना कोणीतरी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये किंवा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये भरती केलेलं आहे आणि दरम्यानी त्यांचा मृत्यू झालेला आहे. कारण ही जी मारहाण होती ती अत्यंत गंभीर होती. लाठ्या-काठ्यांनी त्यांना मारहाण केलेली होती. त्याच्यामुळे मग पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याचं नाव समोर येतं आहे अतुल पांडे आणि याचं वय वर्ष आहे 30. आता हे सगळं झाल्यानंतर दिल्ली भागामध्ये राजकीय पडसाद देखील उमटलेले आहेत. काही राजकीय पुढाऱ्यांनी अ, सत्ताधारी पक्षावरती आरोप-प्रत्यारोप केलेले आहेत. कारण तुमच्या काळामध्ये, तुमच्या सत्तेमध्ये जर का मंदिरामध्ये असे हल्ले होत असतील, तर मग सर्वसामान्य नागरिक असतील, यांचं जे जीवन आहे हे धोक्यामध्ये. अशा स्वरूपामध्ये जे विरोधी पक्षातील जी नेते मंडळी आहेत, त्यांनी देखील सत्ताधारी पक्षावरती आरोप केले आहेत. नेहमीप्रमाणे चालत असतं. मारहाण किंवा आजकालचे जे तरुण आहेत, हे तरुण अत्यंत शॉर्ट टेम्पर्ड आपल्याला झालेले बघायला मिळत असतात. कारण पूर्वीच्या काळी जसं शांतपणा होता, संयमपणा होता, हा आजकालच्या काळामध्ये तरुणामध्ये दिसून येत नाही. म्हणजे थोडंसं जर काय झालं, घरामध्ये काय झालं तरी शॉर्ट टेम्पर्ड व्हायचं, रागवायचं, चिडायचं आणि मग टोकाची भूमिका घ्यायची. एक तर स्वतःला तरी संपवायचं
किंवा आपल्या समोरची जी व्यक्ती आहे त्याला तरी संपवायचं. अशा घटना वारंवार आपल्याला दिसून येतात. याला काय पर्याय आहे? किंवा असे जे तरुण आहेत यांची जी माथी गरम असतात, भडक डोक्याची असतात, ही कशासाठी असू शकतात? किंवा एखाद्या व्यक्तीला मारहाण करून त्याला जीवानीशी ठार मारेपर्यंत जे काही घटना घडत असतात, त्याच्यामागे जे कारण असतं हे अत्यंत फुटकळ असतं. आणि ही सगळ्या घटना कशामुळे घडतात? किंवा हे तर खरं तर एखादी घटना जी अत्यंत छोट्या स्वरूपामध्ये असते आणि अचानक त्या घटनेला मोठं स्वरूप प्राप्त होतं आणि एखाद्याचा व्यक्तीचा खून होतो. या सगळ्या मागचा जो काही कारण असेल, हे मला कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवा. आपलं जे नॉलेज असतं, आपण ज्या काही बघितलेल्या असतात, आपण ज्या घटना बघितलेल्या असतात किंवा आपल्या ज्या अनुभवाच्या आधारावरती आपण मला या बाबतीचं उत्तर आहे किंवा ह्याचं जे कारण आहे, हे आपल्या विचारानुरूप काय-काय येतंय, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण भेटूया नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.